विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या तासिकेत आणखी एका कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत. कवितेचे शीर्षक आहे ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे आणि कवितेचे कवी आहेत पी विठ्ठल. खरं तर कवीचं मूळ नाव डॉक्टर विठ्ठल पवार, पण लेखनासाठी त्यांनी पी विठ्ठल हे नाव धारण केलेलं आहे. आपण अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून घेऊ. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी हे त्यांचं जन्मगाव. नवोदोत्तरी पिढीतील एक महत्वाचे कवी आणि अभ्यासक असलेले पी विठ्ठल हे आपल्या नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 01 मी, माझ्या वर्तमानाची नोंद हे त्यांचे कविता संग्रह आहेत. करुणेचा अंतस्वर, संदर्भ मराठी भाषा हे त्यांचे लेखसंग्रह आहेत. मराठी कविता समकालीन परिदृश्य हा त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे. तर जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता ही त्यांची पुस्तिका प्रकाशित झालेली आहे. याशिवाय वाङ्मयीन प्रवृत्ती तत्वशोध, विशाखा एक परिशीलन, सर्वदर्शी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे, शिक्षणवेध इत्यादी संपादित ग्रंथ त्यांच्या नावावरती आहेत. त्यांच्या लेखनाचे हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत अनुवाद झाले आहेत. साहित्य क्षेत्रातील निरनिराळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मुळात कवीचा परिचय यापेक्षा देखील खूप मोठा आहे, पण त्यांचं एकंदरीत लेखकीय व्यक्तिमत्व थोडक्यात उलगडता यावं इतका हा परिचय. आता जी कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहे त्या कवितेत नेमकं काय आहे? प्रस्तुत कविता रूढार्थाने प्रेम कविता नसून आपल्या प्रिय व्यक्तीशी कवीने साधलेला अनोखा आणि अंतर्मुख करणारा संवाद आहे. विविध प्रतिमांद्वारे स्त्रियांच्या भावजीवनाचा घेतलेला शोध हा खरे तर स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष आहे. स्त्रियांबद्दलची सहानुभूती आणि विस्तृत अवकाशाचे आत्मभान यातून प्रतीत झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्त्री आणि पुरुष हे दोन आपल्या समाज जीवनाचे महत्वपूर्ण घटक, पण एकंदरीत पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीचं स्थान सातत्यानं परिघावरच राहिलेलं आहे. पुरुष मात्र केंद्रस्थानी राहिलेला आहे. ज्या स्त्रीनं शेतीचा शोध लावला, एका अर्थानं संस्कृतीचा शोध लावला, ती मात्र जीवनाच्या मध्यवर्ती मानली गेलेली नाही. स्त्रीकडे एक उपभोगाचे साधन म्हणून पाहिले गेले. स्त्री जी आहे ती नेहमी दुय्यम मानली गेली. स्त्रीनं या गोष्टीचा प्रतिवाद करण्यासाठी वेगवेगळ्या चळवळी केल्या, आंदोलनं केली. पण यापेक्षा सुद्धा ज्या स्त्रीच्या उदरातून पुरुषाचा जन्म झालेला आहे त्या पुरुषाच्या एकंदरीत भावजीवनामध्ये स्त्रीला सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे, या पद्धतीची जी भावना आहे ती मात्र दृढमूल होऊ शकलेली नाही. याबद्दलची खंत कवीला वाटते. खर तर ही कविता आपणाला असं म्हणता येईल की अनेक अर्थक आहे. तुमच्या पिढीनं या कवितेला वेगळ्या पद्धतीनं भिडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तुम्ही ज्या पर्यावरणामध्ये राहत आहात त्या भवतालात स्त्रीला हीन लेखणाऱ्या कितीतरी घटना अगदी दररोज घडत असतात. म्हणून कवी या कवितेच्या माध्यमातून जे आवाहन आपणाला करू पाहतोय ते आवाहन पुस्तकाच्या पानातून आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. खर तर या कवितेच्या अध्यापनासाठी सुद्धा आपण मागील काही कवितांच्या अध्यापनासाठी जी पद्धत वापरतोय त्याच पद्धतीचा उपयोग करतो आहोत. तुम्हाला ही कविता ऐकायची आहे. तुम्ही ही कविता अत्यंत काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा वाचणार आहात. कवितेचा अर्थ स्वतःपुरता काय लागतो हे समजून घेणार आहात आणि त्याच्यानंतर दुसरी लिंक तुम्हाला गुगल क्लासरूम वर शेअर केलेली आहे. त्या माध्यमातून कवितेचे अध्यापन, आकलन, विवेचन आणि विश्लेषण तुम्हाला करून घ्यायचे आहे. आपली ही तासिका किंवा आपलं हे वाचन ही कविता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्राथमिक प्रयत्न एवढ्यापुरतं सीमित आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे.
एव्हाना मागील काही कवितांच्या अध्यापनातून तुमच्या हे लक्षात सुद्धा आला असेल. आता पी विठ्ठल यांची ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे ही कविता मी तुमच्या समोर वाचून दाखवतो आहे. कवी काय म्हणतोय बघा. ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे. या पृथ्वीच्या अंगाखांद्यावरून अविरत धावणाऱ्या नद्या स्त्रीलिंगी आहेत. इथल्या साऱ्या भाषांचे आदिम स्वर स्त्रीलिंगी आहेत. भूक, भाकर आणि तुझी सृजनशील वाणी स्त्रीलिंगी आहे. तुझी त्वचेच्या आतली निरंतर भयभीत सळसळ स्त्रीलिंगी आहे. कोणत्याही एकाकी वृक्षाची विस्कटलेली सावली सुद्धा स्त्रीलिंगी आहे. जमिनीची हिरवी ओल स्त्रीलिंगी, समुद्राची गाज स्त्रीलिंगी, मानव मुक्तीच्या रंगीबेरंगी प्रार्थना, गाणी आणि सुखदुःखाची हरेक कहाणी स्त्रीलिंगी आहे. रात्र, पहाट आणि प्रत्येक सकाळ स्त्रीलिंगी आहे. हवा स्त्रीलिंगी, प्रतिष्ठेची लालसा स्त्रीलिंगी, भीती स्त्रीलिंगी, भावना स्त्रीलिंगी, शपथ स्त्रीलिंगी, विहीर, लेणी, ठिपक्यांच्या नक्षीदार रांगोळी स्त्रीलिंगी, धुळीवरची निराश्रित पावलं आणि चिमूटभर दुःखाच्या निर्वाणानंतरचा निरभ्र समाध्या देखील स्त्रीलिंगीच आहेत. खोल डोहात बुडूनही अदृश्य न झालेली गाथा स्त्रीलिंगी, शुभशकुनाची वावटळ आणि तळघरातली अडगळ स्त्रीलिंगी, पापण्यांवरची तुडुंब झोप स्त्रीलिंगी, जाग स्त्रीलिंगी, क्षितिजाकडे झेपावणारी प्रत्येक दिशा स्त्रीलिंगी, करुणेची पवित्र बाराखडी आणि कोणत्याही आईची निस्तब्ध हाक स्त्रीलिंगी, प्रत्येक उत्कट सदिच्छा आणि द्वेषाच्या जिभेवरून घसरलेली शिवी देखील स्त्रीलिंगीच असते. आपुलकीची प्रत्येक मिठी सुद्धा स्त्रीलिंगीच असते. राष्ट्राच्या साऱ्या सीमा आणि लोकशाहीच्या भव्य डोळ्यातली चमक स्त्रीलिंगीच असते. बुद्धाच्या अथांग डोळ्यातली करुणा असो की येशूची आंतरिक तगमग असो, परकेपणाला जोडून ठेवणारी प्रत्येक व्याकुळ कविता सुद्धा स्त्रीलिंगीच असते. तरीही तू माझ्यातल्या पुरुषाला का शरण जातेस प्रिये? तरीही तू माझ्यातल्या पुरुषाला का शरण जातेस प्रिये? मित्रांनो, या ठिकाणी ही कविता संपते. पण खरी तर इथूनच कविता सुरू होते. कारण ही कविता वाचल्यानंतर आपल्या भावजीवनातील स्त्रीच्या एकंदर स्थानाविषयी, स्त्रीच्या एकंदरीत अवकाशाविषयी आपण गंभीर होऊन, अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. या विचाराची प्रक्रिया तुमच्याही मनात, मेंदूत सुरू झाली असेल तर ते या कवितेचं यश आहे. धन्यवाद.